वास्तविक बजरंगबलीचं जे विज्ञान आहे भारतीय जनतेसाठी हा व्हिडिओ आहे, प्रत्येक नागरिकासाठी आहे. तर बजरंगबलीचं हे विधान वेगळं आहे, वेगळं जग आहे बजरंगबलीचं. समाजाचा राख्या जोख्या पालन करता सर्वस्व बजरंगबली आहे. आणि वास्तविक चित्र काय झालं की समाजामध्ये जे घडत आहे ते विपरीत सगळं चाललेलं आहे. असं एवढं ह्या महिन्याच्या अभ्यासात असं आपल्याला आढळलं. तर हा योग अभ्यास वगैरे प्राणायाम तपस्या समाधी याच्यातीलच एक भाग आहे. पण हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की राजकारणात तर आपण स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आहे, पण जनतेचं काय आता, जनतेच्या सेवेमध्ये आपण कसं उतरायचं हे बजरंगबली आणि त्याची आई अतिशय वात्सल्य अशी अंजनी माता यांच्या अभ्यासातील हे दिवस आहेत. फक्त आता योग असा आहे की आपण पण श्रावण महिन्यात घोर तपस्येला बसणार आहे, कारण की जैन मुनींचा असा आदेश आहे. आणि आपल्यालाही आध्यात्मिक आणि अति आंतरिक शक्ती जी प्राप्त आहे ती अशी आहे. तर हे भारतातील सगळ्या जनतेला देण्याचं कारण असं आहे की आपण विश्वातील सगळी सूत्र आपल्या हाती घेतो आता येत्या काळामध्ये, आणि त्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट दिसतील. बरं, फक्त जनतेच्या हितासाठी हे राजकीय पाऊल मी उचलत आहे. ते फक्त विक्रमादित्य राजा, शिवाजी महाराज, पृथ्वीराज चव्हाण आणि भारतातील सगळे बलाढ्य सम्राट, म्हणजे सम्राट जे होऊन गेलेत महान, त्यांचं पाऊल आहे. तर त्याच्यातील गौतम बुद्ध, स्वतः महावीर जैन या स्वामींचा त्याचा समावेश आहे. ओके. आणि आपलं प्रेरणास्थान हे श्रीकृष्ण प्रभू आहेत, विष्णू प्रभू आहेत. ते आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. बरोबर, आपण तर त्यांचा एक कण आहोत छोटासा. बरोबर, ते जनतेला मी हे ह्यासाठी सांगतो आहे की तुमच्यामध्ये काही लढीवाळ लेकरं आहेत ती मला हसतात, माझी चेष्टा माझी मस्करी करतात आणि माझ्या मागे लागतात हात धुवून. बरोबर, तर हे तुम्ही सोडून द्या, कारण की मला खरोखर ज्या सिद्धी प्राप्त झाल्या त्यांचं मी प्रगटीकरण स्वामींमुळे करत नाही. अक्कलकोट स्वामींचा असा मला इशारा आहे की सिद्धीचा वापर करू नये. बरोबर, म्हणून मी जनतेच्या सुखासाठी, त्यांच्या समृद्धीसाठी, त्यांच्या संपूर्ण हितासाठी, त्यांच्या समाधानासाठी झटत आहे. आणि त्याचं सर्व श्रेय हे नवनाथ बाबा आणि त्यांची आई नवनाथ आत्मिका सप्तशृंगी मातेला ते श्रेय मिळणार आहे. बरोबर, आता याच्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की हे व्हिडिओ महाराजांनी किंवा ह्या लढीवाळ लेकरांनी आत्ता बनवले, पण हे पुढचं भविष्य आपण तयार करत आहे जनतेचं. बरोबर, आणि जो आपल्याला साक्षात्कार व्हायचा तो झालेला आहे आता. बरोबर, बाबा आपल्यासोबतच असतात, बजरंगबली बाबा. फक्त एका दिवशी आपण कष्ट मेहनतीचं काम करायला गेलं, शरीराचे कष्ट करून करून हालाल केले, आपण घाटांमध्ये कामाला गेलं की त्या दिवशी बाबा आपल्यावरती रुसतात आणि बोलतात तू कामाला जाऊ नको, तू माझ्याजवळच राहा. पण हे जग कसं आहे, जनता जनार्दनांना हे जग असं आहे की नुसतं पैशावर चालत आहे. बरोबर, आणि पैशाशिवाय आपलं एकही पाऊल पुढे किंवा मागे सरकणार नाही आहे. त्याच्यामुळे आपण स्वतःच्याच काबाड कष्टाने हा देश घडविण्याचा, हे विश्व घडविण्याचा एक छोटासा संकल्प केलेला आहे. आणि तो ह्या 4-5 मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी यासाठी पाठवतो का सुरुवात ही अतिशय जोमाने चाललेली आहे आपली. बरं, फक्त कसं होतं, थोडासा वेळ लागेल मला. असं नाही की आपण एकाच दिवसात सगळा चमत्कार होणार आहे. आपल्याला कदाचित 11 वर्ष पण लागतील, 11 वर्ष किंवा 12 वर्षही लागतील आपल्याला सर्व गोष्टी साध्य करायला. बरं, आणि येत्या काळामध्ये मी अतिशय प्रदीर्घ आणि अतिशय व्यवस्थितपणे समाजसेवेसाठी उतरत आहे. तर ते तुम्हाला सगळी चित्र दिसतील, ऑनलाईन किंवा ऑफलाईनसुद्धा दिसतील. बरं, असा हा बाबांचा आदेश आहे, बजरंगबली बाबांचा. माझं काय नाही, मी त्यांचं एक छोटासा असा धुलीकण आहे त्यांच्या अंगावरचा, बजरंगबलीचा. बरं, चला, जय बजरंगबली बाबा.
जय अंजनी माता आणि जय नवनाथ संप्रदाय, नवनाथ आत्मिका सप्तशृंगी मातेचा कोटी कोटी विजय असो.